Good afternoon, dear students. We are back again with the topic of fungi and staining. Staining part we have left over staining part, but this small point of staining part was remaining, and I thought that this is one of the most valuable lectures in terms of staining of fungi. So fungi are very ancient. They are very primitive. Major fungal lineages are ancient, perhaps emerging in the 1 billion years ago. Fungi were present before the emerging of animals and vascular plants. खूप आधीपासून फंजाईची उत्पत्ती झालेली आहे. खूप आधीपासून ते या धरतीवरती या एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट आहे. सो मायकोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ फंजाई. फंगसची जी स्टडी असणार त्याला मायकोलॉजिस्ट कोण? सायंटिस्ट टू स्टडी द फंजाई. मायकोटॉक्सिकोलॉजी, स्टडी ऑफ फंगल टॉक्सिन्स एंड देयर इफेक्ट्स. मायकोसिस, डिजीज कॉज्ड बाय फंजाई. Mycetism, clinical entity produced by ingestion toxin along with fungus. म्हणजे ह्या काही टर्म्स आहेत की जे मायकोलॉजी रिलेटेड आहेत. मायकोलॉजी म्हणजे काय? तर अल्टिमेटली इट इज द स्टडी ऑफ फंगस. लक्षात घ्या. डेफिनेशन ऑफ फंगस. फंगस डिराइव्ड फ्रॉम अ लॅटिन वर्ड fungior means to flourish, one of the most important organisms on this planet. Eukaryotic spores reproducing achlorophyllosis with absorptive nutrition that reproduces both sexually, asexually and parasexually, usually filamentous body, branch, somatics known as hyphae and collectively of hyphae from a network called as mycelium. Series. हे वेगवेगळ्या प्रकारचे फंगस आहेत आणि दिस फंगस मे हॅव, आता हे आपल्याला पावसाळ्यामध्ये जे दिसतात ते पण एक प्रकारचं फंगसच आपल्याला तिथे दिसताय. मिळेल अत्यंत सुंदर अशी त्याची सिमेट्री आणि डायग्राम असतात. व्हायरसेस बॅक्टेरियाच्या कंपॅरेटिव्हली फंगसचं कंपॅरिझन दिलेलं आहे बघा. साईज आपण जर कन्सिडर केला तर फंगस कंपॅरेटिव्हली थोडासा मोठा आहे ॲज कम्पेअर टू बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. ऑफकोर्स द फंगस इज सेड टू बी इन यूकॅरियोट. हे प्रोकॅरियोट मध्ये गेल्यावर असेल्युलर मध्ये येतात व्हायरसेस. बॅक्टेरिया सगळे प्रोकॅरियोटिक येतात. फंगस मॅक्सिमली आर सेड टू बी यूकॅरियोटिक. डीएनए आणि आरएनए ऑफकोर्स असणारच आहे. न्यूक्लिक ऍसिड रेप्लिकेशन आहे जी आणि एस फेज मधला. रेप्लिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की फंगस बायनरी फिशर बॅक्टेरिया सारखा दोन प्रकारे होत नाही किंवा दोन तुकड्यामध्ये होणार नाही. इन्स्टेड दे वर्क आउट विथ द हेल्प ऑफ प्रोसेस कॉल्ड एज मायटोसिस अँड मियोसिस. हे 12वी मध्ये आपण शिकलेलो मायटोसिस अँड मियोसिस. तो पार्ट इथे कन्सिडर केला जातो. ऑर्गेनेल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स आहेत. रायबोसोम्स, एटीएस आहेत. ऑफकोर्स यूकॅरियोटिक असल्यामुळे एटीएस रायबोसोम आहेत. प्रोकॅरियोटिक 70s रायबोसोम असतात. This 80s ribosome consists of two parts, 40s and 60s. We are joined to each other and they have their own functional activity. Cell membrane, ergosterols हा सगळा prominent त्याच्यामध्ये असणारा कंटेंट आहे. आणि सेल वॉल विल बी मेड ऑफ कायटिन अँड ग्लुकॉन. सो महत्त्वाचा पार्ट इथं कन्सिडर करण्यासारखा हाच आहे की इथे there is comparison of 3 different kinds of things. कोणकोणत्या that kinds of things आहे? कोणकोणत्या? एक व्हायरसेस आहे, बॅक्टेरिया अँड फंजाई. सिरीज फंगस बघा किती सुंदर दिसणारे असे फंगस आहेत आपल्याला. Fungi are better able to withstand certain extreme environment conditions that most other microorganisms. For example, yeast and mold can grow in substrate containing concentration of sugars that inhibit most bacteria. For example, jams and jellies are spoiled by molds but not bacteria. Molds can generally tolerate more acidic conditions than any other microbes. मी आपण मागच्या लेक्चरला जर सांगितलं होतं की फंजाई हे फार चिकट असतात. फार सहजासहजी फंजाई नीट काय म्हणतात इझिली इरॅडिकेट किंवा रिमूव्ह करता येत नाही. आपल्या घरी असलेल्या पिकल्स असतील किंवा जॅम जेली जे काय असणार आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमल फंगल कंटॅमिनेशन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. सो फंजाईचं सेल वॉल जे असणार आहे कायटिन पासून तयार झालेली आहे. अँड देअरफॉर बिकॉज ऑफ दॅट दी फंजाई विल बी कन्सिडर्ड ऑर फंजाई इज सेड टू बी वन ऑफ दी पार्ट विच इज द टफेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स व्हॉट वी कॅन से. मीन्स इट कॅन सर्वाइव्ह इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की चर्नोबिल नावाची एक न्यूक्लिअर फॅक्टरी होती. ती फॅक्टरी इट वॉज अ न्यूक्लिअर रिॲक्टर ज्याच्यामधनं आपल्याला आयसोटोप्स बाहेर पडतात असे न्यूक्लिअर रिॲक्टर तयार करायचं काम तिथं होतं. रशियामध्ये ती फॅक्टरी होती. अँड दिस चर्नोबिल ड्यू टू सम ॲक्सिडेंटल एरर्स इट हॅज ब्लास्टेड. सो द 100 kilometers periphery of that Chernobyl was destroyed. The only thing that resisted was fungi. म्हणजे तुम्ही बघू शकता की न्यूक्लिअर अटॅक झाल्यानंतर पण बाकी जनजीवन काहीच राहत नाही. आपण माणसं तर राहणारच नाही, ते प्रश्नच नाही. पण दिस फंजाई वुड सर्टनली स्टे देअर फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम
and it can survive in that environment as well. Fungi grow in a wide range of temperatures ranging from 22 to 30 degrees. Mesophilic, pathogenic species at higher temperature optima 30 to 30. Thermophilic, some fungi can grow to 40 to 100 degrees centigrade, thus can cause spoilage of food, meat, fish and vegetable. Even psychrophytes, they can survive. म्हणजे fungi कोणत्याही टेम्परेचरला राहू शकतात डिपेंडिंग अपॉन दी एन्व्हायरमेंटल कंडिशन्स एज वेल. ही स्लाइड आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये दाखवते की अल्टिमेटली दिस fungi can survive in room temperature, it can survive in human body temperature, it can survive in thermophilic or extreme temperatures, extreme high temperatures or psychrophilic temperature like -10 degree centigrade पर्यंत fungi तिथं जगू शकतात. So what are the general characteristics of fungi? Characteristics of fungi may include they are eukaryotic non-vascular organisms, reproduce by means of spores, conidia, usually wind disseminated, both sexual, mitotic and asexual, meiotic and mitotic spores can be produced. Typically not motile, although a few, for example, chytrids have a motile phase. Like plants may have a stable haploid and diploid states. Vegetative body may be unicellular. Yeast हा फंजाइज आहे, फक्त युनिसेल्युलर फंजाई म्हटलं जातात. बाकी अदर दॅन दॅट जेव्हा हायफे वगैरे येतील ते सगळे जण मल्टीसेल्युलर मध्ये असतात. सेल आर कंपोज्ड ऑफ कायटिन अँड ग्लुकॉन. हे काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहे फंजाईचे. फंजाई हेटेरोट्रॉफिक, ओके. बाकी एन्झाइम्स आहे, ट्यूब्युल्स आहे, न्यूक्लिया आहे. ना fungi also live on unlikely materials, affect plastics and leather and spoil some food like jams and pickles. For example, एक खूप छान एक्झाम्पल लक्षात येतं की पावसाळ्यामध्ये आपण लेदरचे शूज किंवा चप्पल जर वापरत असू तर त्याच्यावरती एक व्हाईट कलरचा फंजाई आहे. लक्षात घ्या की फंजाईला मॉइश्चर कंटेंट आहे आणि लेदर इतकं सॉलिड लेदर असतं की जिथे बॅक्टेरियल कंटामिनेशन होत नाही तिथे हे फंजाई इझिली त्याच्या सबस्ट्रॅटमला अटॅच करतो, हायफे स्प्रेड करून तिथे ते सर्वाइव्ह होऊ शकतो. पिगमेंट्स, क्लोरोफिल फॉर फोटोसिंथेसिस, नो पिगमेंट्स फंजाई मध्ये नाही. कंटेन्स कायटिन, जसं प्लांट्स मध्ये असतं, प्लांट्स पासून डिफरंट आहे. युकॅरियोटिक जरी असलं तरी प्लांट्स पासून डिफरंट आहे. याच्यामध्ये क्लोरोफिल प्रोड्युसिंग पिगमेंट आहे. फंजाई मध्ये कोणतीही क्लोरोफिल प्रोड्युसिंग पिगमेंट नाही. लक्षात. देयर इज द फंगल स्ट्रक्चर, सेल मेम्ब्रेन, सेंट्रिओल, सायटोप्लाझम. युकॅरियोटिक असल्यामध्ये त्याच्यामध्ये असणारे जे काही स्ट्रक्चर्स आहेत दोज आर सेपरेट फ्रॉम इच अदर. सिरीज yeast the structure है. The fungi include species that are obligate anaerobe, for example Zygomycota, obligate anaerobe, for example mini fungi. Fungi growth requirement काय काय आवश्यकता है fungi चे requirement साठी? Water, favorable temperature, abundance oxygen, digestible food or potential energy source, light, pH range, wet habits. Hyphae are designed to increase the surface area of the fungi and thus facilitates absorption. May grow fast up to 1 km per day. काय स्पीड आहे बघा. थोडंसं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की काय स्पीड त्या पर्टिक्युलर फंजाईची असणार आहे की त्या बेसिस वरती हे करणार. दे स्प्रेड थ्रूआउट द फूड सोर्स. पूर्ण फूड कंटॅमिनेट करायचं काम हे पर्टिक्युलर फंजाई करू शकतात. मे बी सिएनोसाइटिक, that they have no septum between the cells and septum may be present in the pores through which the cytoplasm can flow moving nutrients throughout the fungus. Parasitic fungi म्हणून आपण कन्सिडर केले जातात. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की स्टेनिंग ऑफ फंजाई कसं केलं जातं. स्टेनिंग ऑफ फंगस इज डन बाय ऍडिंग रिस्पेक्टिव्ह डाय टू द कल्चर अँड द फंगल सेल वॉल ॲब्सॉर्ब्स दिस डाय. जनरली डाय कोणचा वापरला जातो? हा महत्त्वाचा डाय इथे वापरला जातो. दॅट इज कॉल्ड एज लॅक्टोफिनॉल कॉटन ब्लू. इट स्टेन्स द कायटिन इन द सेल वॉल्स. ऍसिड शिफ्ट स्टेन्स आणि ऍसिड शिफ्ट स्टेन म्हणा किंवा गोमोरी मिथेलामाइन सिल्वर स्टेन पण आहे जो फंजाईला ब्लॅक कलर आपण त्याला देऊ शकतो. Principal fungal cells have microscopic structures, macroscopic, lactophenol cotton blues use करून करता है. Now see this procedure. Place a drop of 70% ethanol on a clean microscopic glass slide. Remove a fragment of fungi colony using a inoculating loop and place it on ethanol. Add a drop of lactophenol cotton blue stain on the top of the fungal colony. Apply a cover slip. Cover slip त्याच्यावर ठेवणं आवश्यक आहे. Do not push down or tap the cover slip as this may dislodge the conidia from the conidispore, and examine the preparation under the microscope in the presence of characteristic mycin and fungal structures. See this. After staining you will be able to see the conidia and conidia pores. हे छान असे ते बल्ब-like structures आहेत आणि हे बाहेर निघालेले असतात ते तुमचे spores आहेत. Spores of that particular fungi. This can be easily observed under the microscope as well. खूप छान रित्या हे पर्टिक्युलर
कंडिशन्स किंवा या पर्टिक्युलर मायक्रोस्कोप अत्यंत सुंदर असे दिसते आपल्याला लॅबमध्ये पण ही करता येईल. करेक्ट. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. विल कंटिन्यू इन नेक्स्ट.